नमस्कार मित्रांनो, मी निलेश गोडविंदे स्वागत करत आहे आपल्या NG सोल्युशन चॅनलवर. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत प्रॅक्टिस सेट 12 मधलं आपलं सेकंड क्वेश्चन राहिलेलं होतं ते. प्रॅक्टिस सेट 12 मधलं फर्स्ट आपलं कंप्लीट झालेलं आहे मित्रांनो. आता आपण सेकंड घेणार आहोत. सेकंडमध्ये आपल्याला सांगितलंय आपल्याला मसावी काढायचं आहे HCF आणि डिव्हिजन मेथडने, म्हणजे भागाकार पद्धतीने. डिव्हिजन मेथड म्हणजे आपल्याला मसावी काढायचं आहे भागाकार पद्धतीने. मित्रांनो, आपण आता भागाकार पद्धतीने फर्स्ट एक्झाम्पल घेणार आहोत. 275 डिवायडेड बाय 525 असं आहे मित्रांनो. आपण भागाकार पद्धतीने भागाकार करताना अगोदर जी लहान संख्या आहे ती आपण तिच्याने मोठ्या संख्येला भागतोय. आपण 275 इथे लिहू आणि 525 इकडे लिहू. त्यानंतर आपल्याला भाग द्यायचा आहे. 275 ने 525 ला 275 एके 275. आता 525 मधून 275 गेले, राहिले किती? 5तून 5 गेले 0. इथे 12, 12तून 7 गेले 5. इकडे घातचा देऊन टाकायचा. 4तून 2 गेले 2. मित्रांनो 250 आले. हे 275 आपण नंतर इकडे लिहायचे असतात, ते आपण लिहून घेऊया. अगोदर आपण हे भागाकार पद्धतीने सॉल्व केलेलेच आहेत. 275 आपण इथे लिहून घेतले. त्यानंतर 275 ला 250 ने भाग द्यायचं. 250 एके 250. 5तून 0 गेले 5. 7तून 5 गेले 2. 2तून 2 गेले 0. त्यानंतर 25 आला. आपल्याला 0 येईपर्यंत हा भागाकार करायचा आहे. 250 आता आपण इकडे लिहून घेऊया. 250. आता 250 ला 25 ने भाग दिल्यानंतर 25 10 250. 250 मधून 250 गेले 0. तर मित्रांनो, आपले 0 आलेले आहेत, म्हणजे आपण जेवढ्या संख्येने भाग दिलाय ती संख्या आपली मसावी असते. तर मित्रांनो, आपला इथे आलेला आहे HCF बरोबर 25. तर मित्रांनो, हा मसावी आलेला आहे आपला भागाकार पद्धतीने. अगोदर आपण गुणधर्म पद्धतीने सुद्धा पाहिलेले आहेत. मित्रांनो, आता सेकंड एक्झाम्पल घेणार आहोत. सेकंड एक्झाम्पल आहे मसावी काढा भागाकार पद्धतीने 76 आणि 133 चा. मित्रांनो, आपण इथे लिहून घेऊया 76 आणि 133. आता 76 भागाकार करूया. 76 दुने 76 एके 76. 76 दुने 133 च्या पुढे जातात, तर 76 एके 76 ने आपण भाग देऊया. 133 मधून 76 गेले 13. 13तून 6 गेले 7 राहिले. इथे सुद्धा 13. 13तून एक हातचा देऊन टाकला 12. 12तून 7 गेले 5. इथे 0. त्यानंतर मित्रांनो, आपलं 57 आलेलं आहे. हे 76 आपण इकडे लिहून घ्यायचे. त्यानंतर आता 76 ला 57 ने भाग द्यायचा. 57 एके 57. 76 मधून 57 गेले मित्रांनो, राहिले 19. 57 आपण इकडच्या तिकडे लिहून ठेवायचे. 19 त्रिक 57. आपली बाकी शून्य आलेली आहे.
मित्रांनो आपण ज्या संख्येने भागलं तो आपला मसावी आहे. इथे आपला HCF आलेला आहे 19. मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला भागाकार पद्धतीने HCF फाइंड करता येतो. तर आपल्याला म्हणजे लास्टला बाकी शून्य येताना ज्याने आपण भागलेलं असतं तो आपला मसावी असतो. मित्रांनो आता आपण थर्ड एक्झाम्पल पाहणार आहोत. थर्ड एक्झाम्पल पाहिल्यानंतर आपला प्रॅक्टिस सेट 12 कंप्लीट होणार आहे. मित्रांनो थर्ड एक्झाम्पल आहे 161 आणि 69. यांचा मित्रांनो आपल्याला मसावी काढायचा आहे. तर आपण मोठी संख्या इकडे लिहू आणि लहान संख्या इकडे लिहणार आहोत. आता आपण दोघांना भाग देऊ. 69 इंटू 2 करूया. 69 इंटू 2 9 दुने 1800 8 41 6 दुने 12 आणि 13 138. 3 ने दिलं तर ते खूप मोठं होईल. 69 इंटू 2 138. 161 मधून 138 गेले मित्रांनो. एकातून 8 जात नाही 11. 11 मधून 8 गेले 3. 5तून 3 गेले 2. इथे 0. त्यानंतर मित्रांनो आपली बाकी 23 आलेली आहे. आता हे आपण ही व्हॅल्यू ह्या बाजूला घ्यायची 138. तर 23 इंटू 6 करूया आपण. 37 1808 41 6 12 आणि 13. मित्रांनो 6 ने भाग जातो. 23 138. मित्रांनो इथे बाकी शून्य आलेली आहे म्हणजे आपलं HCF आलेलं आहे 23. आपलं मसावी 23 आलेलं आहे मित्रांनो. अशा प्रकारे आपलं प्रॅक्टिस सेट 12 कंप्लीट झालेलं आहे. तर मित्रांनो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 13ला सुरुवात करणार आहोत. तिथे आपल्याला लसावी काढायचं आहे. मित्रांनो आपल्या अशाच आपण पूर्ण प्रॅक्टिस सेट पाहणार आहोत. तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा. धन्यवाद.